तर राज्याचे गृहमंत्री आर पाटील आहेत. आबा, ज्या पद्धतीने आता राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाली त्याच्यात ते स्पष्टपणे म्हणाले की उद्या सकाळी 9 वाजल्यापासून सगळे टोल नाके बंद असतील. ही अपरिहार्यता राज ठाकरेंची असं ते म्हणतात. सरकार आता नेमकी काय भूमिका घेत आहे, खास करून तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात ते खातं? एक कुणी कायदा हातात घेऊ नये माझं आव्हान आहे. आणि जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना कायद्याप्रमाणे ज्या कारवाया कराव्या लागतील ते पोलीस करतील. सगळीकडेच कुठेही ट्रॅफिक थांबू नये, सर्वसामान्य नागरिकांना लोकांना त्रास होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता लोकांना किती वेटीस धरायचं याचा सगळ्यांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. पण जसं मगाशी आबा आता जितेंद्र आव्हाड बोलताना आमच्याशी म्हणाले की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांवरती यापूर्वी कारवाई झाली, ती कारवाई करायला सरकार पटकन पुढे काय येत नाहीये, या मनसेच्या बाबतीत असेल किंवा इतरही या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत असेल. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी आणि सरकारने कारवाई केलेली आहे आणि केली जाईल. आभार. राज ठाकरे म्हणाले की उद्या वाशी टोल नाक्यावरती ते या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. 149च्या नोटिसा तुम्ही सगळ्या या नेत्यांना कार्यकर्त्यांना बजावलेल्या आहेत, मात्र प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई गृहमंत्री म्हणून गृह खात्याकडनं केली जाणार आहे का? आता नेमक्या काय उपाययोजना सांगू नाही, पण सगळ्या पद्धतीच्या कारवाया पोलीस करतील आणि तशा सूचना आहेत. उद्या ट्रॅफिक थांबू नये, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची पूर्णपणे दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 149ची नोटीस बजावून देखील राज ठाकरे उद्या रस्त्यावर उतरले, आंदोलन तीव्र झालं तर राज ठाकरेंना अटक होणार का? काय सरळ आहे की जे कायद्याप्रमाणे कारवाई करणं आवश्यक आहे ते केली जाईल. यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि कुणी कायदा हातामध्ये घेऊ नये हे माझं आवाहन सुद्धा आहे. आणि जर कायदा कुणी हातात घेतला तर कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. जे काही कारवाई करावी लागेल आणि प्राप्त होईल आणि ती कायद्याप्रमाणे कारवाई असेल. पण आबा, एक असाही आरोप तुमच्यावर या गेल्या 2-3 दिवसापासून केला जातोय की राज ठाकरेंच्या बाबतीत कारवाईची भूमिका घेताना तुमची भूमिका ही थोडीशी मवाळ पडते. याला तुमचं काय उत्तर आहे? आता सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्यात, तुम्हीच सांगताय. अनेक ठिकाणी लोकांना अरेस्ट केलेलं आहे. मागल्या वेळेचे गुन्हे सगळे रजिस्टर केलेले आहेत. जे नुकसान झालं त्याची भरपाई प्रोसिजर प्रमाणे कलेक्टरांच्याकडून त्यांना मागण्यात आलेली आहे. यात कुठली गोष्ट मावा आहे? शेवटी कायद्याच्या पुढे जाऊन एखादी गोष्ट केली तरी पोलिसांच्यावर टीका होते, लाठीचार्ज केला तरी पोलिसांच्यावर टीका होते. आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला तर पोलिसांच्यावर टीका केली जाते. त्यामुळे लाठीचार्ज करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिसांना सगळ्याच बाजूनी टीकेची झोड उठवली जाते, हे योग्य नाही. पोलीस आपली कारवाई कायद्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. तुम्ही मुद्दे जे उपस्थित केले ते अगदी बरोबर आहे. पण आबा, हे सगळं घडूच नाहीये, जनतेला वेठीस धरलं जाऊ नये, जनता कुठे या अडचणीमध्ये सापडू नये, हे जे मुद्दे तुम्ही पोटतिडकीने समोर मांडताय हे होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः राज ठाकरेंशी याबद्दल चर्चा करणार का की उद्याचं आंदोलन तुम्ही मागे घ्या, जे आहे ते सामोपचाराने सरकारशी बसून प्रश्न मिटवता येईल? मी आपल्या माध्यमातून आवाहन तर केलेलंच आहे, पण कोणाला सरकारबरोबर जर चर्चा करायची असेल तर चर्चेसाठी लोकशाही प्रक्रियेमध्ये सरकार कायची उघडी असणं आवश्यक असतं आणि आम्ही चर्चा करू. जर कोणाला चर्चा करायची असेल तर आम्ही चर्चा नाकारलेली नाही. पण कायद्यापेक्षा मी कुणी मोठा आहे असं समजून रोज उठून कायद्याला आव्हान देण्याची भाषा जर होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा ती योग्य नाही. पोलीस आपलं काम करतीलच, पण अशा भाषा सुद्धा योग्य नाहीत. धन्यवाद आबा, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. नक्की